आणि म्हणून मी मगाशी सांगितलं काही अनुभवी काही नव्या दमाचे 15 मध्ये आमची जोशीला जितीन कांबळे ह्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली. तिची खूण घड्याळ आहे. ह्या सगळ्यांचं घड्याळ घड्याळ घड्याळ. त्याच्यानंतर ब मध्ये पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर त्यांची पहिली टर्म आहे. त्यांना आम्ही उमेदवारी दिली. ओबीसी इतर मागासवर्गीय समाज सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरी आमची शिवानी रुपेश तुपे पहिली टर्म आहे. त्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर आमचे अजित दत्तात्रय घुले ह्याची पहिली टर्म आहे. काही तरुणांना आम्ही संधी दिली. त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे. थोडी दाढी पांढरी व्हायला लागली. ती माझ्यासारखी काळी करत नाही. त्याला शिकवतो मी नंतर. त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे. आता काय करायचं. कुठे गेला काका. मित्रांनो आपल्या अजित दत्तात्रय घुले आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांनो बाबांनो पॅनल टू पॅनल मतदान करा. तुम्हाला जर आपल्या पुणे महानगरपालिकेचा बदल हवा असेल, दोन्ही राष्ट्रवादीचा महापौर करायचा असेल तर ते तुमच्या पवित्र मतामध्ये बटनामध्ये ही ताकद आहे जी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि त्यामुळं तुम्ही पॅनल टू पॅनल करा. अजिबात कुणाचं ऐकू नका. यामध्ये 16 मध्ये आमची वैशाली सुनील बनकर ही जी तिसरी टर्म आहे. महापौर म्हणून तिनं चांगलं काम केलंय आणि त्याच्यामुळं तिला आम्ही संधी दिलेली आहे. त्याच्यानंतर वर्षा प्रशांतदादा पवार या भगिनीची माझी पहिली टर्म आहे. भावकी आहे. कुठंतरी भावकी द्यावी लागते. त्याच्यामुळं पवाराशिवाय कसं चालेल. तिथं कोणतरी पवार आत पाहिजे. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण वर्षाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि कमलेश आबा कापरे ह्याला पहिल्यांदा दिलेली आहे. ह्याच्या आधी आबाला देऊन बघितलंय. आता म्हणलं तरुणाला द्यावं आणि म्हणून ह्याला पहिली टर्म दिलेली आहे. आणि अनुभवी योगेश दत्तात्रय ससाणे यांना दुसरी टर्म आहे. अतिशय अभ्यासू अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करणारा एक सहकारी म्हणून आपली योगेश दत्तात्रय ससाणेंची ओळख आहे. मी अनेक त्यांच्या कार्यक्रमाला गेलेलो आहे. अनेक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सगळेच काम करतात. परंतु आमचे योगेशजी पण काम करतात. त्यांना अनुभवाचा फायदा आपल्या महानगरपालिकेला होणार आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. श्वेता सचिन घुले. सचिन एक फार उन्नरी कार्यकर्ता परंतु सचिनला आम्हाला संधी देता आली नाही. सचिन म्हणला की माझी बायको माझ्यापेक्षा चांगलं काम करते. बघ म्हणलं श्वेताताईंना आपण उमेदवारी देऊ. त्याच्यामुळं श्वेताताई तिथलं प्रथम प्रतिनिधित्व करणार आहे. मित्रांनो आम्ही कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवरच आमची सगळ्यांची वाटचाल चाललेली आहे. आम्ही आता तुमच्या देखत बेरीजाचं राजकारण केलंय. काही काळ आमच्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांनी मान्यवरांनी त्याच्यातनं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला मदत झाली. त्यांना आता प्रवेश दिलेला आहे. पुणे शहराच्या विकासाच्या साठी स्थानिक कारभार ज्यांच्या लोकांच्या हातात आहे त्यांचा भ्रष्टाचार आपल्याला रोखायचा आहे. वायफळ खर्च आपल्याला थांबवायचा आहे. आणि त्याकरता आम्ही दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन एकत्र उमेदवार देण्याचं काम केलंय. पण ह्याच्यामध्ये काहींचे फॉर्म राहिले. परवा रोहित एका ठिकाणी आलेला होता. तिथं त्याला पूर्णपणे माहिती नव्हती आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये तिथं 4 लोकांना घड्याळ आहे. तरी देखील 2 जण तुतारीचे चिन्ह घेऊन उभं आहे. त्यांना तुतारीचा पाठिंबा नाही. त्यामध्ये ते बंडखोर आहेत. त्यांचं चिन्ह काढून घेण्याची मुदत संपली. आपले अधिकृत उमेदवार तिथं वर्षा प्रशांत पवार आणि कमलेश कापरे हेच तिथं आहेत. ह्या पद्धत कमलेश आबा कापरे. त्याच्यामुळं कुठंही गैरसमज करून घेऊ नका अशी माझी आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना मतदार बंधूभगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे. मित्रांनो तुम्ही जर पुण्याचं बघितलं तर ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे.
आणि ही केवळ पुणे शहराचा परिसर ही भूमी नाहीये, तर ही संस्काराची राजधानी आहे. आपल्या महाराजांच्यावर पण संस्कार शिवाजी महाराजांच्यावर ह्याच भूमीमध्ये झाले. इथंच राजमाता जिजाऊंनी त्यांना धडे त्यांचे गिरवले आणि त्याकरता आपल्याला नवीन पिढीला पण पुढे न्यायचं आहे. हडपसरकरांनो, ह्या प्रभाग क्रमांक ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनो 14, 15, 16, 17 आणि 41 मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण जर कुठं वेगळा विचार केला तर परत आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्याच्या करता कुणी त्याच्यामध्ये मदत करू शकणारा नाहीये, हे आपण लक्षामध्ये घ्या. आम्ही जसे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, समोरच्यांनी काय उमेदवार दिले. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी आज तिकडं फिरत होते, त्यावेळेस वैशाली बनकर आणि इतर माझे कार्यकर्ते सुनील वगैरे सांगत होते की दादा ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेले आहेत तिथं त्यांचे पती मटका व्यावसायिक आहेत. मटका आकडा काढायचा, आकडा आता आकडा काढायचा आहे का पुण्याचं भलं करायचं आहे. अशा जर लोकांना त्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांना जर आपण विचार केला तर मग काय आपलं होणार आहे त्याचा विचार आपणच करा. त्याच्यामध्ये एका पक्षाच्या सहकाऱ्यांनी तिथं अ गटातले उमेदवार एक आहेत, त्यांचे तर ते कुविख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याबरोबरच ते फोटो आहेत. त्याच्या संदर्भामध्ये ओवाळताना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना अशा पद्धतीनं ते फोटो आहेत. हे पण मी तुम्हाला, ते फोटो कुठे गेले, हो का हे फोटो, हा सूर्य हा जय थवे, ही पद्धत. आणि पट्ट्या तर याला कुणी मदत केली तुम्हाला माहिती आहे. आणि हे बाबा परदेशात पडून गेलाय आणि का हसतमुख दाखवतोय, स्वतःही टोपी घातली आणि दुसऱ्यालाही टोप्या घातल्यात आणि ह्या आमच्या भगिनी त्यांना ओवाळतायत हे कुविख्यात गुंडाच्या बरोबर. असं जर पुण्याचं झालं तर काय पुण्याचं होणार आहे याचा विचार तुम्हीच त्या ठिकाणी करा. मित्रांनो, एकंदरीत मला आपल्याला हेच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझं पुण्याच्या संदर्भात, माझंही पुण्यात घर आहे, तुमचंही सगळ्यांचं पुण्यात घर आहे. आपण शेवटी पुणेकर आहोत, आपण ह्या जिल्ह्यातले सुपुत्र आहोत. आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे. जसं देशात महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे तसं जिल्ह्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पुणे जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे. त्याकरता आपल्याला मेहनत घ्यायची, त्याकरता आपल्याला काम करायचं आहे. पुणे हे महाराष्ट्राचं ग्रोथ हब आणि देशातील फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून ओळखली जाते. आज आम्ही काही ठिकाणी गेलो, काय अवस्था आहे, रस्ते नाही, पाणी नाही, तिथं दुर्गंधी, कचरा. हे काम महानगरपालिकेचं नाही आहे का? का नाही केलं? कोण जबाबदार आहे? आता ती विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज पुण्यामध्ये 50 लाखाहून अधिक नागरिक वास्तव्याला आहे, तरी पुणेकरांना रोज पाणी दिलं जात नाही. जलसंपदा विभाग म्हणतो आम्ही 300 लिटर माणसे पाणी देतोय आणि कॉर्पोरेशन म्हणतं एवढं आम्हाला पाणी मिळत नाही. एकमेकांच्या वर टोलवा टोलवी चालली. 22 TMC पाणी दिलं जात आहे. ही अवस्था आहे. 2017 नंतर पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हे विठ्ठल तुपे पाटील सभागृह केलं. यांनी नंतरच्या काळामध्ये कुठलं सभागृह केलं सांगा ना. त्याच्यामध्ये ज्यांची सत्ता आली त्यांनी त्याला खीळ इथल्या स्थानिक नेतृत्वाने घातली. त्याच्यामध्ये पुण्याचा मोठा विकास झाला असं सांगताय, मात्र वास्तव काय? कचरा डेपो आणला. बघा या पद्धतीनं आता मला माहिती दिली की काळे बोराटे नगरमधील सांस्कृतिक भवन आणि डांग माळी मळा येथील जिम या महानगरपालिकेच्या असून
ते भाड्याने देतात आणि तिथं पैसे घेतात. अरे बहादर, 60 कोटीचा विकास कामांमध्ये न केलेल्या कामांची बिलं काढली. ही अवस्था. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रस्तावावर सही न केल्याने ससाडी नगर व हडपसर वेशीवरील पुतळा बसला नाही. अरे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या करता तुम्ही सही करत नाही असल्याचं तर अजिबात बटन दाबू नका. त्याला कळलं पाहिजे शिवाजी महाराज म्हणजे कोण. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे, आमचं दैवत आहे. आणि त्यांच्याकरता तुम्ही सही करत नाही. कसली मस्ती आली तुम्हाला. ती आता 15 तारखेला काढू. 2017 ते 22 पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती 5 वर्षामध्ये 2200 मेट्रिक टनाचा नवीन कचरा प्रकल्प हडपसरवर लादला. का लादला? ही तुमची कामाची पद्धत. हडपसरमध्ये माणसं राहत नाही, त्यांना स्वच्छ हवा नकोय. ही जे काही चाललंय ना, ह्याला आपल्याला आळा घालायचा आहे. आणि मी तरी पिंपरी चिंचवडला विकास काय असतो आणि देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून माझ्याकडं पिंपरी चिंचवडची सूत्र होती. त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी योगेश बल महापौराला तिथं पुरस्कार दिला. असे काम करणारी आम्ही माणसं आहोत. हडपसरकरांनो, आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही बिनकामाचा नाही. सकाळी 6 वाजल्यापासून मी काम करतो. आपल्याला आळस नाही, आपल्याला कुठलं व्यसन नाही. कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही. टेस्ट पाणी दूध जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो, हार्ड ड्रिंक्स घेत नाही. हा मी छातीठोकपणे सांगतो, जे आहे ते आहे. काय कुणाच्या बापाला घाबरायचं. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये उघडे पडलेले विकासाचे दावे, पुन्हा पाऊस पडला यांनी ओढे नाले अनेकांनी अडवले. बिल्डर लोकांना ह्यांचाच वर्धा असतं. त्याच्यामध्ये पाण्याने जायचं कुठं. पाऊस जास्त पडल्यानंतर पाण्याला प्रवाह तर जायला जागा पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे माझ्या पुणेकरांची काही घरं पाण्यामध्ये जातात. यांचा नियोजन शुद्ध कारभार ज्या 9 वर्षात ज्यांच्याकडे सूत्र होती त्यांचा अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलं. रस्ते वाहतूक ठप्प झाली. पुण्याच्या मुंबईसारखे हाल झाले. जसं मुंबापुरी ही पाण्यामध्ये गेली तशा पद्धतीनं आपलं पुणे पाण्यामध्ये यांनी घालवलं. आंबिलोडा आंबेगाव परिसरात झालेल्या पुरामुळं काय नुकसान झालं पुणेकर अजूनही ते विसरलेले नाहीये. हे सर्व पुणे महानगरपालिकेच्या चुकांच्यामुळे झालं. इथं महापौर 1 आहे, महापौर 2 आहे माझे. त्यांना विचारा की किती अधिकार असतो. तो अधिकार सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता वापरायचा असतो. ही कामाची पद्धत असते. परंतु ते तसं केलं गेलं नाही. अतिक्रमण दरवर्षी अतिक्रमण पुण्यामध्ये वाढतंय. दरवर्षी ओपन स्पेस या शहरातमध्ये वाढताय. शहरातील अनेक नदी नाल्यांच्यावर त्या ठिकाणी अतिक्रमण वाढलंय. त्यामुळं दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो आपल्याला दूर करायचा आहे. त्याकरता सत्ताधाऱ्यांनी ठोस कारवाई केली नाही. म्हणून माझी विनंती आहे, ह्या दोन्ही राष्ट्रवादींनी उभ्या केलेल्या ह्या नगर उमेदवारांना तुम्ही नगरसेवक बनवा. मी यांचं कारभारी पद घेणार आहे. मी अजिबात कुठं हायगाई करणार नाही. माझे नगरसेवक नगरसेविका चुकले तरी मी त्यांना सांगेन इथं चूक झालेली. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय.